ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद्गीता अध्याय 16 दैवासुर संपद्विभाग योग। श्री भगवान म्हणाले, निर्भयता, पूर्ण सात्विक वृत्ती, ज्ञान व कर्मयोग या दोहोविषयी तत्परता, दान, इंद्रिय निग्रह, यज्ञ, स्वधर्माप्रमाणे आचार, तप, सरळपणा, अहिंसा, सत्य, क्रोध नसणे, त्याग, शांती, मनात दुष्टबुद्धी न बाळगणे, प्राणीमात्राविषयी दया, निर्लोभता, नम्रता, वाईट कृत्याची लाज वाटणे, चांचल्याचा अभाव, तेजस्विता, क्षमा, धैर्य, शुचिर्भूतपणा, कोणाचाही द्रोह न करणे, अभिमान नसणे, हे सद्गुण हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या मनुष्याचे असतात. हे अर्जुना, आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्यांच्या अंगी दांभिकपणा, दर्प, अभिमान, क्रोध, निष्ठुरपणा आणि अज्ञान हे विकार आढळून येतात. दैवी संपत्ती मोक्ष प्राप्तीला आणि आसुरी संपत्ती बंधनाला कारण होते असे मानले आहे. हे अर्जुना, तू दैवी संपत्ती घेऊन जन्माला आलेला आहेस, म्हणून शोक सोडून दे. हे अर्जुना, ह्या लोकी दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे प्राणी उत्पन्न होतात. त्यातल्या दैवी प्रकारचे वर्णन मी विस्ताराने सांगितले. आता आसुरी प्रकारचे वर्णन मजकडून ऐक. आसुरी स्वभावाच्या लोकांना प्रवृत्ती म्हणजे काय करावे व निवृत्ती म्हणजे काय करू नये हे समजत नाही. त्यांच्या ठिकाणी शुचित्व व सदाचार आणि सत्य ही नसतात. ते म्हणतात की जग सत्याचा आधार नसलेले, अस्तित्वच नसलेले, ईश्वररहित, एकमेकांपासून न निर्माण झालेले, कार्यकारणभाव नसलेले, म्हणून इच्छापूर्तीसाठीच उत्पन्न झालेले आहे, दुसरे काय. या विचारसरणीला धरून हे आत्मज्ञान नसलेले, कोत्या बुद्धीचे, क्रूर कर्मा, घातकी, जगाच्या नाशासाठीच उत्पन्न होतात. कधीच पुऱ्या न होणाऱ्या हव्यासांचा आश्रय करून दांभिकता, अहमन्यता व उन्मत्तपणा यांनी पछाडलेले व अशुद्ध आचार विचार स्वीकारलेले आसुरी वृत्तीचे लोक मोहामुळे भलतेच वेडेपणाचे बेत मनात योजून पापाचरण करण्यास प्रवृत्त होतात. तसेच अपरिमित चिंता, आमरणांत वाहणारे, कामेच्छा तृप्त करणे हाच पुरुषार्थ मानणारे आणि जगात प्राप्तव्य काय ते हेच अशी ठाम समजूत झालेले, शेकडो आशांच्या पाशांनी बद्ध झालेले, कामक्रोधाधीन झालेले असे ते आसुरी वृत्तीचे लोक आपल्या कामोपभोगांकरिता अन्यायाने द्रव्य संचय करण्याची हाव धरतात. मी आज हे मिळविले, उद्या माझा तो मनोरथ प्राप्त करून घेईन, इतके द्रव्य मजजवळ आहेच, पुन्हा तेही धन माझे होईल. हा शत्रू मी आज लोळविला, दुसरे शत्रू देखील ठार करीन. मी सत्ताधीश, मी सुखे भोगणारा, मीच सिद्ध, बलाढ्य व सुखी, मी श्रीमंत व कुलवंत आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे. मी यज्ञ करीन, मी दाने देईन, मी चैन करीन, अशा अज्ञानात मोहित झालेले, नाना प्रकारच्या कल्पनांनी भ्रम पावलेले, मोहाच्या जाळ्यात पूर्णपणे गुरफटलेले आणि विषयभोगात लंपट झालेले हे आसुरी स्वभावाचे लोक अखेरीस अमंगळ नरकात पडतात. स्वतःची बढाई मारणारे, गर्वाने ताठरलेले, संपत्ती व मान यांनी मदोन्मत्त झालेले हे आसुरी वृत्तीचे लोक केवळ ढोंगीपणाने शास्त्रविधी सोडून केवळ नाममात्र यज्ञ करतात. अहंकार, शक्तीचा गर्व, उन्मत्तपणा, विषय वासना आणि कोपाविष्ठपणा या दुर्गुणांनी भरलेले मत्सरी स्वभावाचे ते लोक
आपल्या व इतरांच्या देहात वास करणाऱ्या माझा म्हणजेच परमेश्वराचा द्वेष करणारे व निंदक असे होतात. त्या ईश्वरद्रोही क्रूरकर्म्या घातकी नराधमांना संसारातील म्हणजेच विश्वांतील आसुरी म्हणजे भयंकर पापयोनीतच मी टाकून देतो. हे कुंतीपुत्रा, याप्रमाणे आसुरी कोटीला प्राप्त झालेले ते मूर्ख लोक जन्मोजन्मी माझी प्राप्ती कधीच न होता अखेर अधोगतीला जातात. काम, क्रोध व लोभ असे हे 3 प्रकारचे नरकाचे द्वार असून ते आत्मविघातक आहे. म्हणून या तिहींचा त्याग करावा. हे कुंतीपुत्रा, या 3 नरकद्वारांपासून विमुक्त झालेला मनुष्य स्वतःचे कल्याण ज्यात असेल ते आचरतो व त्यामुळे तो श्रेष्ठ गतीला जातो. जो शास्त्रोक्त विधी सोडून मनसोक्त वर्तन करतो त्याला सिद्धी, सुख किंवा उत्तम गती ही प्राप्त होत नाहीत. म्हणून कर्तव्य व अकर्तव्य यांचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्र हेच आधारभूत प्रमाण मानले पाहिजे. या लोकी शास्त्रांमध्ये काय विहित आहे ते जाणून कर्म करणे तुला योग्य आहे. याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादातील दैवासुर संपद्विभाग योग नावाचा 16वा अध्याय संपूर्ण झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.